नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाने काल शिंदे गटात प्रवेश केलाय। 14 वर्षांचा वनवास संपवून आपण पुन्हा राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याचं गोविंदा म्हणालाय। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात केलेल्या कामाने प्रभावित झाल्याने शिंदे गटात येण्याचा मी निर्णय घेतल्याचं गोविंदाने यावेळी सांगितलंय। कला आणि संस्कृती क्षेत्रातील जबाबदारी प्रामाणिकपणाने निभावेन असं आश्वासन गोविंदाने मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय। या पक्षप्रवेशामुळे गोविंदाला उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर अमोल कीर्तीकरांच्या विरोधात गोविंदा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाची लोकसभा निवडणूक अत्यंत रंजक होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून नवनीत राणा यांना भाजपमधीलच नेत्यांचा विरोध असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या पुढील आव्हाने कायम असून अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। त्यांनी राणा यांना विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अमरावती येथील पत्रकार परिषदेत दिली आहे। अमरावतीची जागा शिवसेनेची असताना महायुतीत भाजपने आम्हाला विश्वासात न घेतल्याने आमचे नेते कार्यकर्ते तसेच आमदार बच्चू कडू हेही चांगलेच नाराज असल्याचं अडसूळ यांनी सांगितलंय। ये पहले से जगह शिवसेना के लिए रही है, 7 बार हमारे कैंडिडेट रहे हैं और इस बार भी शिवसेना को जगह मिलनी चाहिए थी और ख़ास करके जो उम्मीदवार दिए गए उनको विरोध सभी पार्टियों का था और इसीलिए आज कहीं ना कहीं भाजपा ने उनको उम्मीदवारी दी है और मैंने अपना फॉर्म उठाया है और जल्दी से जल्दी हम उसका नामांकन दाखिल करेंगे। जहाँ की नवनीत राणा का रिजल्ट है वो भी अपने आने का बाकी है, इसे कैसे नहीं, सही में रिजल्ट आने तक उम्मीदवार देना नहीं चाहिए था, पर अब दिए है वो उनकी बात है, पर हम अपने इस पर कायम है निर्णय पर। स्थानीय नेताओं में कौन कौन सपोर्ट करने वाला है? सारी पार्टियां साथ में हैं। फिर हमारी शिवसेना तो है ही, भाजपा के पदाधिकारी है, बच्चू भाऊ है, राष्ट्रवादी है, अजित दादा की। माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नसून भाजपची उमेदवारी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मिळाल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करणार असून ते शरद पवारांची भेट घेऊन तुतारी हाती घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। माढा तालुक्यातील भेटीगाठीच्या दौऱ्यावर आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांचे कोंढार भागातील गार अकोले गावात जंगी स्वागत करण्यात आलं असून मोहिते पाटील यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। भुसावळ येथे काल शिवजयंती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते। या रॅलीचं उद्घाटन आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आज जयंती आहे आणि शासकीय जयंती आणि तिथीनुसार या दोन्ही जयंत्या भुसावळमध्ये अतिशय उत्साह साजरा होत असतात। तसेच आज तिथीनुसार जयंतीची गौरव आवटे याने परिश्रम घेऊन बाईक रॅली आयोजित केलेली आहे। त्यासाठी सगळेच बाईक रॅलीचे हजर झालेले। आता ही बाईक रॅली इथून निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना वंदन करतील आणि त्याचा समारोप होईल। सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शिवमय शुभेच्छा। युवराज हां, आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आज आपल्या ह्या परिसरामध्ये शिवशक्ती बिनशक्ती म्हणून एक रॅलीचं नियोजन, शिवजयंतीच्या निमित्त रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत असाल की सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ह्या उत्साहाचं रूपांतर जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीवर काल अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली। या दगडफेकीत सुमारे 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले। MIDC पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली असून आतापर्यंत 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आले। अंबड तहसील समोर सुरू असलेल्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या उपोषणाला 46 दिवस झाले तरी देखील प्रशासनाने दखल घेतली नसल्या कारणाने अंबड तहसीलला कुलूप लावण्याचा निर्धार ठेवीदारांनी केलाय। जोपर्यंत ज्ञानराधाच्या सुरेश कुटे आणि संचालक मंडळ तसेच अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत किंवा ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत तहसीलला लावलेले कुलूप उघडणार नाही असा पवित्रा महिला ठेवीदारांनी घेतलाय।
तहसील समोर सुरू असलेल्या उपोषणाला 46 दिवस झालेले आहे, तरी पण शासन आणि प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्या कारणाने या ठिकाणी हे सर्व ठेवीधारक, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला मागच्या 46 दिवसापासून माननीय तहसीलदार साहेब यांच्या दारामध्ये त्यांच्या हक्काच्या, कष्टाच्या व मेहनतीच्या पैशासाठी बसलेले असून यांना आतापर्यंत सुद्धा न्याय मिळालेला नाही। यांची वारंवार हीच मागणी आहे की जर आमचे पैसे हक्काचे मिळत नसतील तर संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करून त्यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती, परंतु कसल्याही प्रकारची प्रशासनाने सुद्धा दखल घेतली नसल्या कारणाने आज यांच्या भावना अनावर झाल्या व यांनी त्या ठिकाणी त्यांचा जो संयम होता हे कुठंतरी सोडला आणि एक प्रशासनाला त्यांनी इशारा दिलेला आहे की जर आमच्या उद्या 11 वाजेपर्यंत आमच्या ठेवी परत मिळाल्या पाहिजे किंवा जर ठेवी परत मिळत नसतील तर संबंधित व्यक्तीवरती MP छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पित्याने 5 जणांशी संगनमत करून दुचाकीवरून जाणाऱ्या पितापुत्राला महिंद्रा बोलेरो जीपने पाठीमागून जोराची धडक देऊन चाकाखाली चिरडून एकाला जागीच ठार केले, तर त्याच्या वडिलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। शेंदूरवादा ते सावरखेडा रोडवरील राष्ट्रमाता शाळेजवळ दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्याने तातडीने त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्यांची प्राणज्योत मालवली। समाजवादी पार्टीने ट्विट करत अन्सारींच्या मृत्यूचं वृत्त दिलंय। जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज टॅक्सी दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय। रामबन परिसरात हा अपघात घडलाय। ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि रामबानचे नागरी जलद प्रतिसाद पथक घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे। राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत काल चाहत्यांना पाहायला मिळाली। जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 185 धावा केल्या। प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकात 5 धावांपर्यंत मजल मारू शकला। राजस्थानने या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला। शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती। आवेश खान या षटकात एकाही चेंडूवर मोठा शॉट मारून दिला नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून त्याची वाहवा होतीये। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।